कळालं कॉलम चार्ट कधी यूज करायचा. आणि तुम्हाला जर कम्पेअर करायचं असं व्हॅल्यू ओव्हर द टाइम, म्हणजे जसं आपण एक एक्स्ट्रॅक्ट केलेलं ट्रान्सफॉर्म केलेलं कॅलेंडर लुक म्हणजे क्वार्टर मंथ YTD सेल्स काढलेला राईट. ओव्हर द टाइम जर तुम्हाला कम्पेअर करायचं असं आपण कॉलम चार्ट यूज करतो. ओके. सेकंड थर्ड वन इज लाईन चार्ट. हे समजून घ्या रे, लाईन चार्ट काय असं इमॅजिन करा तुमच्या डोळ्यासमोर. लाईन चार्ट. ओके. लाईन चार्ट कधी आपण फाईन यूज करतो जे आपल्याला ट्रेंड्स दाखवायचे असेल. ओके. फोर्थ इज एरिया चार्ट. सेम ट्रेंड बट वेन शोइंग cumulative values over the Your time screen is not same. visible. अरे शेअर केलेली आहे सर स्क्रीन No, sir. परत कशी ऑटोमॅटिकली झाली दिसते आता. Yes, sir. गुड. देन एरिया चार्ट मध्ये पण ट्रेंड शो झाला, पण त्याने काय केलं एक एरिया स्पेसिफिक केला, जसं खाली डार्क 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 मध्ये झालं राईट. तर फक्त त्याने काय केलं डिसेंबरचा एरिया त्या रिलेटेड सेल्स दाखव. ओके. फिफ्थ वन इज पाय चार्ट. when displaying proportions of a whole such as market share or budget allocation. ओके. एखादं बजेट जसं अलोकेट होतं, जसं आपल्याला काहीतरी बजेट अलोकेट झालं असेल इंडियाला, महाराष्ट्राला काहीतरी अलोकेट झालंय बजेट, इफ ते शो करायचं असेल तर पाय चार्ट दाखवू शकतो मी. पाय चार्ट थ्रू शो करू शकतो. ओके. डोनट चार्ट. वेन शोईंग प्रोपोर्शन विथ अन ॲडिशनल ॲबिलिटी टू ॲड मोर डेटा इन द सेंटर लाईक अ ब्रेकडाऊन ऑफ बजेट अलोकेशन. इफ इंडियाला काहीतरी अलोकेट झालंय, म्हणजे ते स्टेट किती आपले 27 स्टेट आहे, त्या 27 स्टेटला काहीतरी अलोकेट झालं असेल बजेट, तर ते बजेट दाखवण्यासाठी आपण यूज करू शकतो. काय यूज करू शकतो? डोनट चार्ट. म्हणजे काय होतं डिस्ट्रीब्यूट होतं राईट. ओके. देन सम इज स्कॅटर चार्ट. सांगू शकतो कोण स्कॅटर चार्ट काय? वाचून सांगा, कळत आहे का? इफ आपल्याला ना सेल्स दाखवायचं असेल डिफरंट कॅटेगरी, दोनच कॅटेगरी माझ्याकडे असं लक्षात ठेवा, आपल्याला सेल्स दाखवायचं असं स्कॅटर करणार. ते स्कॅटर म्हणजे काय करणार, एक लाईन येते मध्ये स्कॅटर प्लॉट मध्ये. ओके. आणि त्यामध्ये टोटल सेल्स येईल आणि समजा प्रोडक्ट कॅटेगरी 1 येते आणि कॅटेगरी 2 येते, तर ओव्हर द पिरियड तो आपल्याला सेल्स शो करणार. ओके. जसं इथं दाखवलंय, वेन अनालायझिंग रिलेशनशिप बिटवीन 2 व्हेरिएबल सच ॲज ऍडव्हर्टायझिंग स्पेंड वर्सेस सेल्स रिव्हेन्यू. ऍडव्हर्टाईजला किती स्पेंड होत आहे आणि त्यातून सेल्स किती आपल्याला आउटपुट मिळतंय, तर ते स्कॅटर प्लॉट थ्रू आपण दाखवू शकतो. काय आलं? म्हणजे असं समजा की स्पेंड वर्सेस रेव्हेन्यू जेव्हा काढायचं आपल्याला, तेव्हा स्कॅटर प्लॉट यूज करणार. ओके. देन बबल चार्ट. when comparing 3 variables such as product sales, profit and market size. काय कळतंय काय काय शो करतो आपण बबल चार्ट नुसार? म्हणजे आता माझ्याकडे एक प्रोडक्ट आहे XYZ नावाचा. तो मला त्याचं प्रॉफिट, त्याचा मार्केट साईज आणि त्याचा ट्रेंड दाखवायचा आहे. ओके. प्रॉफिट, रिव्हेन्यू आणि त्याची मार्केट कॅपॅसिटी दाखवायची. तर मी त्यासाठी कोणता यूज करणार? बबल चार्ट यूज करणार. एक्झाम्पल लक्षात राहते कोणतं कधी यूज करायचं? सोपाली का? ओके. बेसिक मॅप. जसं मॅप फंक्शन आहे सेम मॅप तसं यूज करतो आपण. ओके. अँड प्लॉटिंग जिओग्राफिक डेटा पॉइंट्स सच एज कस्टमर लोकेशन ऑर स्टोर सिटीज. जसं मी तुम्हाला दाखवलं टोटल सेल्स बाय कॉन्टिनेंट, तशा टाईपमध्ये हा दाखवतो. देन आहे फील्ड मॅप एक. वेन डिस्प्लेइंग डेटा ओव्हर जिओग्राफी सच एज सेल्स परफॉर्मन्स बाय स्टेट ऑर कंट्री. आणि जे स्टोअर्सचं दाखवायचं असं म्हणजे असं समजा सिटी, पुणे सिटी, मला जर ह्याचाच फक्त रिलेटेड डेटा दाखवायचा असेल ह्या पुणे स्टेट मधल्या स्टोअर्सचा, तर मी तिथं बेसिक मॅप यूज करणार. आणि जेव्हा मला अख्ख्या इंडियाचा दाखवायचं असेल बाय स्टेट वाईज, तेव्हा मी फील्ड मॅप यूज करणार. ओके. कळतंय? RGS आपण तर यूज नाही करत. देन ट्री मॅप. सांगू शकतो कोण ट्री मॅप बाय? असं नका लक्षात ठेवू मोर दॅन 5. दुसरं कशा वेगळे सांगू शकता का तुम्ही? डिफरंट आपल्याला सब कॅटेगरी असतील. ओके. ते काउंटेबल नाही आहेत आपल्याला, म्हणजे मॅक्स समथिंग. ओके. तर ते आपण ट्री मॅप
राईट, गुड. वेन डिस्प्लेइंग हिरार्चिकल डेटा इन अ कॉम्पॅक्ट फॉर्मॅट. ओके, इफ जर तुम्ही जर माझ्याकडे 100 प्रोडक्ट असतील आणि त्याचं पाय चार्टवर दाखवायला गेला ते खूप काय म्हणतात त्या खिचडी होऊन जाईल, जसं तुम्ही म्हणले तसे. ओके, बट ट्री मॅप काय करतंय, एका व्यवस्थित फॉर्मॅटमध्ये एका कॉम्पॅक्ट फॉर्मॅटमध्ये शो करतो, म्हणजे एका स्क्वेअर मध्येच तो पूर्ण मला डेटा शो करणार. ओके, जसं की इथं बघा 200 मीन्स फॅशन रिलेटेड डेटा आहे, शूज रिलेटेड डेटा आहे, ज्युनियर्स रिलेटेड आहे, म्हणजे मॅक्स टू मिनिमम डेटा शो करणार. ओके, मॅक्स सेल्स टू मिनिमम सेल्स. Then funnel chart. Anyone? What is funnel chart? Why we use funnel chart? Shit. Funnel chart. राईट. इफ आपल्याला जर माझ्याकडे कॅटेगरी डिफरंट आणि मला सेल्स दाखवायचा असेल मॅक्सिमम टू मिनिमम और ओके, तर मी कोणता चार्ट यूज करणार, फनेल चार्ट यूज करणार. ओके, पण माझ्याकडे 3च कॅटेगरी, त्यामुळे मी फनेल यूज करू शकतो. ओके, डिफरंट कॅटेगरी असेल तरी फनेल यूज करतो. 100 कॅटेगरी असेल तर फनेल यूज करू शकतो, और मी ते ट्री मॅप थ्रू पण दाखवू शकतो. ओके, देन गॉज. व्हॉट इज गॉज पॅरामीटर? एनीवन? राईट, बट काय शो करतो? लाईक, बट ते कशा थ्रू इंडिकेट करतो? म्हणजे पहिला आपण कोणता बघितलेला? KPI, राईट, सच एज KPI सारखं ते आपल्याला इंडिकेट करतं. ऑनलाईन एनीवन? व्हॉट इज गॉज पॅरामीटर? ऑनलाईन एनीवन? वेन शोईंग प्रोग्रेस टुवर्ड स्पेसिफिक गोल. जसं आपण KPI मध्ये बघितलेलं, फर्स्ट जे एक कार्ड व्हिज्युअल बघितलं KPI नावाचं, की परफॉर्मन्स इंडिकेटर नावाचं, तिथं प्रिव्हियस इयर टोटल सेल्स एक काय ते गोल असेल, गोल अचीव करायचं असेल त्यासाठी आपण ते कार्ड व्हिज्युअल केलेलं. सेम तसंच वेन शोईंग प्रोग्रेस टुवर्ड्स अ स्पेसिफिक गोल, फक्त ते जसं तुमचा गाडीचा काटा असतो ना तशा वे मध्ये दाखवणार, स्पीडोमीटर असतं ना तशा वे मध्ये. ओके, देन KPI, की परफॉर्मन्स इंडिकेटर, when displaying a key metric compared to a goal such as monthly sales versus target. जसं आपण शो करून दाखवलं मी तुम्हाला फर्स्ट KPI. then card visual. Why we use card visual? Online anyone? To represent a single value. Right. Okay. when highlighting a single important figure, जसं की आपला टोटल सेल्स आहे, हा इम्पॉर्टंट फिगर आहे बिझनेसचा, त्यासाठी आपण कार्ड व्हिज्युअल यूज करणार. ओके, सच एज टोटल रेव्हेन्यू और नंबर ऑफ कस्टमर विजिटेड. ओके, मल्टीरो कार्ड, एकाच कार्ड व्हिज्युअल मध्ये आपल्याला डिफरंट दाखवायचं, सेल्स दाखवायचा, रेव्हेन्यू दाखवायचा, प्रॉफिट पण दाखवायचं, त्यासाठी आपण कोणतं यूज करणार? मल्टीरो कार्ड यूज करणार. देन टेबल. अच्छा, तुम्हाला दाखवायचं राहिलं टेबल. मी काय करतो, एक टेबल सिलेक्ट करतो. ओके, आता यामध्ये मला क्वार्टर वाईज म्हणजे प्रत्येक क्वार्टर वाईज सेल्स शो करायचं. ओके, प्रत्येक क्वार्टर वाईज मंथ वाईज सेल्स शो करायचं. सो मी काय करतो, डेटला इथे सिलेक्ट करतो, पूर्ण डेट हायरार्की आली. मला इयर वाईज पण मिळणार, क्वार्टर वाईज पण मिळणार, मंथ वाईज पण मिळणार, डे वाईज पण मिळणार. ओके, अँड देन याच्यामध्ये टोटल सेल्स शो करतो. तुम्हाला एक टोटल सेल्स दाखवते, म्हणजे कोणत्या फॉर्मॅट, एक टेबल फॉर्मॅट मध्ये दाखवते. ओके, आता मी ह्याच्यामध्ये जर अजून टोटल ऑर्डर ऍड केली, ऑर्डर पण ऍड करतो, तो म्हणजे कॉलम माझे इन्क्रीज होत जाणार आहे. राईट, कॉलम आणि प्लस रोज पण वाढत जाणार आहे. बट त्यासाठी अजून एक ऑप्शन आहे मॅट्रिक्स म्हणून. ओके, आता मी काय करतो, मॅट्रिक्स सिलेक्ट करतो आणि सेम काय करतो, डेट कॉलम, रोजला काय, ठीक, डेट कॉलम, त्यामध्ये टोटल सेल्स, ओके, त्याची समथिंग कॅटेगरी आणि टोटल त्याचा सेल्स दिसतोय. जेव्हा मी ह्या प्लस बटनवर क्लिक करेल ना,
तुम्हाला क्वार्टर वाईज पण देतोय सेल्स. बघताय हिचं टेबलमध्ये काय होत होतं, एक सेपरेट कॉलम जनरेट होतोय आणि तो पूर्ण डेटा देतोय. बट मॅट्रिक्स मध्ये काय होतंय, तर एकाच कॉलम मध्ये डिफरंट कॉलम्स तयार करतोय. राईट. आता मी हे क्वार्टर 1 वर सिलेक्ट करेल ना, बघा क्वार्टर 1 वर सिलेक्ट करतो तेव्हा मंथ नुसार देतोय. मंथवर जेव्हा क्लिक करेल डे नुसार देतोय. ओके, कळतंय. यूज करायला मॅट्रिक्स आणि टेबल मध्ये काय काय यूज करतोय. इफ तुम्हाला एक स्पेसिफिक फक्त सेल्स दाखवायचे असेल डे वाईज, तुम्ही टेबल यूज करा. बट तुम्हाला एकाच व्हिज्युअल मध्ये डिफरंट दाखवायचं, म्हणजे इयर वाईज पण दाखवायचंय, क्वार्टर वाईज पण दाखवायचंय, मंथ वाईज पण दाखवायचंय. ओके, डिफरंट कॅटेगरी, तेव्हा मॅट्रिक्स यूज करा. ओके, ह्याच्यामध्ये पाय चार्ट यूज करून काय फायदा आहे नाहीये, त्यासाठी तुम्हाला मॅट्रिक्सच यूज करावं लागेल. राईट. कळलं टेबल आणि मॅट्रिक्स मधला डिफरन्स. ओके, टेबल म्हणजे काय, वेन अ डिस्प्लेइंग डिटेल डेटा इन टॅब्युलर फॉर्मॅट. टॅब्युलर फॉर्मॅट म्हणजे काय, इन रोज अँड कॉलम्स. ओके, फॉर्मॅट सच एज अ लिस्ट ऑफ ट्रान्झॅक्शन ऑर प्रोडक्ट इन्व्हेंटरी. ओके, अँड वेन वी यूज मॅट्रिक्स वेन यू नीड टू शो डेटा विथ मल्टिपल लेवल्स. जसं मी सांगितलं डिफरंट कॅटेगरी तुम्हाला डेटा शो करायचा आहे तसा. ओके, देन स्लायसर. आता स्लायसर म्हणजे काय, पेज 1 ला जातो. इथे स्लायसर म्हणून एक व्हिज्युअल असतं, दिसतंय स्लायसर. हे स्लायसर घेतो आणि याच्यामध्ये काय काय, आता मला इयर वाईज सेल्स दाखवायचं. ओके, इयर वाईज काय दाखवायचंय, सेल्स दाखवायचंय. मी फील्ड ऍड करतो. त्याला 2020 ला सिलेक्ट करतो. सेल्स चेंज होत आहे. स्लायसर काय करतोय, प्रत्येक व्हिज्युअलला कनेक्ट झालाय आणि त्यानुसार म्हणजे इयर नुसार आपल्याला सेल्स दाखवतो. मी तर मंथ नुसार पण दाखवू शकतो. म्हणजे काय करणार, मी इयरच्या जागी फक्त काय करणार, मंथ हे करणार, ड्रॅग करणार. राईट. आता मी जेव्हा 2021 ला सिलेक्ट करतोय, सेल्स चेंज होतोय, पूर्ण स्लायसरचं व्हॅल्यू चेंज होत आहे. म्हणजे जे काही इन्साइट्स केलेत मी त्यानुसार आणि ज्या स्लायसरनुसार त्या इन्साइटचे व्हॅल्यू चेंज होतात. राईट. जसं फिल्टरिंग करतो आपण एक्सेलमध्ये, तुम्हाला एक पर्टिक्युलर कलरचा डेटा दाखवायचा, तुम्ही काय करणार, कॉलमचे इथं फिल्टरिंग ऑप्शन सिलेक्ट करणार, कलरवर सिलेक्ट करणार, तो फक्त एक टेबल फॉर्मॅटमध्ये दाखवणार. इथं काय आपण इन्साइट जे जनरेट करतोय त्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला डेटा शो होणार. कळतंय स्लायसरचा यूज. वॉटरफॉल चार्टची नाही करत. हा, डिकम्पोजिशन ट्री, जसं मी मागाशी सांगितलेलं तुम्हाला, वेन यू नीड टू ड्रिल डाऊन इन टू डेटा अक्रॉस मल्टिपल डायमेन्शन टू म्हणजे कसं, समजा अशी माझी हेरार्की आहे. ओके, म्हणजे ड्रिल थ्रू म्हणजे काय, मला फर्स्ट टेबलला घेऊन लास्ट टेबलवर जायचं. म्हणजे फर्स्ट टेबलला माझा एक काहीतरी डेटा आहे, त्या डेटाला घेऊन मला लास्ट टेबलचा डेटा शो करायचा. तेव्हा मी डिकम्पोजिशन ट्री नावाचं म्हणजे हेरार्की दाखवतो ते. ओके, एक ड्रिल थ्रू नावाचं ऑप्शन असतं, जेव्हा मी व्हिज्युअलवर क्लिक करतो, राईट क्लिक करतो आणि ड्रिल थ्रू दाबतो, जिथं मी ड्रिल म्हणजे जिथं माझा लास्ट पेजवर क्रिएट केलाय मी, तिथं तो डायरेक्ट त्याचा डिटेल डेटा शो करतो. ओके, हे आपण मोस्ट ऑफ द यूज नाही करत डिकम्पोजिशन ट्री. वरचे काहीच यूज नाही करत, फक्त स्लायसर पर्यंत होतं ना तेच जास्त यूज होतं, बाकीचे मोस्ट ऑफ द यूज नाही होत. ओके, देन हिस्टोग्राम when showing a distribution of single variables such as customer age and their transaction. म्हणजे लाईक पर्टिक्युलर फक्त एक तुम्हाला काय दाखवायचंय, फिल्ट्रेशन कंडिशन एक, माझी ही एज आहे त्याचे अमाऊंट दाखवा, किंवा हे एजचे लोक आहेत त्याचे ट्रान्झॅक्शन अमाऊंट दाखवा. तेव्हा मी हिस्टोग्राम यूज करतो. ओके, हिटमॅप काय सांगितलेलं, वेन व्हिज्युअल डेटा सेंटिटी ऑर इंटेन्सिटी सच एज वेबसाईट क्लिक ऍक्टिव्हिटी. म्हणजे आता माझा एक चार्ट आहे, माझी काही कोणती तरी वेबसाईट आहे. ओके, त्याच्यावर लाखो लोक व्हिजिट करतात, कितीतरी ऑडियन्स ते व्हिजिट करते, तर ते मला हिट मॅप थ्रू शो करणार. ओके, म्हणजे डेन्सिटी शो करणार एरिया वाईज, म्हणजे ह्या एरियातून जास्त ह्या लोकांनी व्हिजिट केली, ह्या एरियातून एवढ्या लोकांनी व्हिजिट केली, ते थ्रू मला कशा करणार, हिट मॅप थ्रू करणार. देन स्पार्क लाईन पण ठीक आहे, ते तुम्हाला जस्ट एक स्पार्क लाईन करतं, एक ट्रेंड दाखवतं स्मॉल अमाऊंट, म्हणजे एक जस्ट माझा टोटल सेल्स असेल ना, जशी तुमची हार्टबीटची लाईन असेल ना, तशा वे मध्ये तो फक्त एक टोटल सेल करतो, अप डाऊन अप डाऊन अप डाऊन अप डाऊन. Q&A व्हिज्युअल, प्रत्येक इन्साइटला काही ना काही क्वेश्चन असतात. जेव्हा तुम्ही कंपनीमध्ये जातात ना,
प्रत्येक इनसाइटला काही ना काही क्वेश्चन्स असतात, त्याला तुम्हाला आन्सर्स करायचे असतात, तेव्हा आपण Q&A व्हिज्युअल यूज करतो. ओके, आरचा तर यूज होत नाही. ठीक आहे, मेन सांगितले तुम्हाला, कळालेत सगळ्यांना सगळे व्हिज्युअल्स. कोणता वॉटरफॉल कुठे गेलं? जसं वॉटरफॉल कसं असं वरून खाली येतं ना, म्हणजे जसं आपण हे बघितलेलं फनेल चार्ट बघितला, तो काय दाखवतो मॅक्सिमम टू मिनिमम, तसं वॉटरफॉल पण मॅक्सिमम टू मिनिमम शो करतो तुम्हाला. कुठे गेलं ते, एक मिनिट. हे बघा, वेन शोईंग द, कोणाला ट्रेडिंग माहिती आहे ट्रेडिंग, त्यामुळे ते कसं शो करतं, हाय व्हॅल्यू लो व्हॅल्यू, हाय व्हॅल्यू लो व्हॅल्यू, राईट. तसंच ते वॉटरफॉल चार्टमध्ये करतं. बघा, वेन शोईंग अ कम्युनिटी इफेक्ट ऑफ सिक्वेन्शियल पॉझिटिव्ह और निगेटिव्ह व्हॅल्यू, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह व्हॅल्यू, म्हणजे जसं ट्रेड लो होतं हाय होतं, लो होतं हाय होतं, वेव असते ना आपली जशी, तसं ह्याच्यामध्ये शो करतं वॉटरफॉल बॉडीज मध्ये. ओके, ठीक आहे. कोणाला काही डाऊट्स ऑनलाईन कळते? ऑनलाईन सगळ्यांना कळालं? ऑनलाईन सिद्धी येस सर. तर समजलं? लाईन एकदा रिपीट काय करता. काय कोणतं लाईन चार्ट. लाईन चार्ट? ओके, लाईन चार्ट काय शो करतं माहिती का, एक ट्रेंड नुसार व्हॅल्यू शो करतं. म्हणजे कसं, जसं तुमचे डिफरंट मंथ असतात आणि त्या मंथ वाईज सेल्स तुम्हाला जर शो करतात, एक ट्रेंड फॉलो करतोय ना तो. म्हणजे इफ मी जर बिझनेस ओनर असेल, मी विचारलं डिसेंबरमध्ये एवढा सेल का झाला, काहीतरी फंक्शन असणार आहे, राईट, काहीतरी असेल गोष्टी, त्यामुळे इथं एक पॅटर्न फॉलो होतो एक, राईट. ट्रेंड फॉलो होतं म्हणजे काय, एक पॅटर्न फॉलो होतं. जसं इन्स्टामध्ये तुम्ही बघता की एक पहिल्या महिन्यात वेगळा ट्रेंड चालू असतो, दुसऱ्या महिन्यात वेगळा, तिसऱ्या महिन्यात भलताच काय ते, राईट. तसा ट्रेंड फॉलो होतो इथे. ओके, आणि डिसेंबरमध्ये माझा एवढा सेल्स झाला असेल, देन नोव्हेंबरमध्ये एवढा, देन ऑगस्टमध्ये एवढा. तो एक तुम्हाला ट्रेंड दाखवतो की सेल्स वाईज ट्रेंड दाखवतो. आता काय कसा डिसेंबरमध्ये एवढा झालेला, नोव्हेंबरमध्ये एवढा, ऑक्टोबरमध्ये एवढा, ऑगस्टमध्ये एवढा. ओके, फक्त तुम्हाला एक ट्रेंड दाखवते की बाबा डिसेंबर मला मंथमध्ये माझी एवढी व्हॅल्यू होती, तर माझी एप्रिलमध्ये कमी झाली. तर मी काय विचारणार, का कमी झाली, विचारू शकतो ऍज अ बिझनेस ओनर. मी विचारू शकतो तुम्हाला, या डिसेंबरमध्ये माझी एवढी व्हॅल्यू आहे, तर एप्रिलमध्ये माझी एवढी कमी काय. तर हा एक ट्रेंड दाखवतोय का, म्हणजे हाय टू लोचा ट्रेंड दाखवतोय. कधी कधी काय होईल, लो टू हायचा ट्रेंड दाखवेल तो. ओके, ट्रेंड असं समजू शकतो. ओके. कळालं सिद्धी? हो हो. ऑफलाईन काय डाऊट्स? क्लिअर? कधी अभ्यास चालू करणार? कधी? मोठ्याने आजपासून? नक्की? मी तर दररोज आजपासूनच ऐकतोय. पॉवर बी एडिटर पर्यंत तरी आलाय का? पॉवर बी ओपन केलंय का? केलंय? कधी? मला येत ऐकायला बरं का, माझे कान तीक्ष्ण आहेत तेवढे. कधी? अच्छा, ऑनलाईन पॉवर बी इन्स्टॉल तरी केलंय का ऍटलिस्ट, म्हणजे ऑपरेशन परफॉर्म करताय का? हो सर. काय? ठीक आहे, ओके, थँक्यू. ऑनलाईन स्टॉप करतो मी लेक्चर. जस्ट वेट अ मिनिट, मला अटेंड